नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. बघा, आपण थर्ड चॅप्टर शिकत आहोत, HCF अँड LCM. त्यातले प्राईम नंबर्स आपण काल शिकलो, ट्विन प्राईम, को प्राईम नंबर्स. आज आपण शिकणार आहोत फॅक्टराइज द नंबर. What is meant by factorize the number? Factorize the number means to write the given number as a product of its prime factors. शब्द नीट लक्षात ठेवा, प्राइम फॅक्टर्स. सगळे फॅक्टर्स काय असले पाहिजे? प्राइम नंबर. प्राइम फॅक्टर्स इज टू फॅक्टराइज इट इनटू प्राइम नंबर्स. फॅक्टराइज द नंबर म्हणजे काय की दिलेली संख्या तुम्हाला प्राइम फॅक्टर्सच्या स्वरूपामध्ये, प्रॉडक्टच्या स्वरूपामध्ये लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल आता 250 दिलेलं आहे. 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत मी. तिन्ही मेथड त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे. शिकवताना पण करताना मग आपल्याला एकच मेथड नीट लक्षात ठेवायची, म्हणजे आपण विसरणार नाही. बघा, फॅक्टराइज करताना तुम्हाला प्राईम नंबर्स पाठ असल्या पाहिजेत, कारण तुम्ही जे काही डिवाइड करणार आहात ते डायरेक्ट प्राईम नंबर्सनीच करायचं आहे तुम्हाला. कारण जर तुम्ही कंपोजिट नंबर घेतला डिवाइड करताना तर तुमचं चुकेल. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की एका साईडला तुमच्या प्राईम नंबर्स लिहिलेले असल्या पाहिजेत. बघा, आता आपण इथे लिहून ठेवू, कारण तुम्ही अजून लर्न केल्याच नसतील. केले असतील तर तुम्हाला सोपं जाईल. बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 अँड 29. किमान 30 पर्यंत आपल्याला पाठ असले पाहिजे. आपण 3 अंकी संख्यांना जेव्हा प्राईम फॅक्टर्स पाडतो तेव्हा किमान 29 पर्यंत आपल्या सगळ्या पाठ असल्या पाहिजेत, लर्न असल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. यानेच आपल्याला डिव्हाइड करायचं. आता आपण पहिली मेथड घेतोय, ती म्हणजे व्हर्टिकल मेथड. टू डिव्हाइड द टू कन्व्हर्ट द नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर किंवा टू फॅक्टराइज द नंबर. व्हर्टिकल मेथड, उभी मांडणी आपण घेतोय. बघा, आता 250 आहे. 250 कोणत्या प्राइम नंबरनी याला डिव्हाइड होऊ शकतं? बघा, 250ला डिव्हाइड होऊ शकतं. याच्यातल्या कोणत्याही संख्येने तुम्ही डिवाइड केलं तरी चालतं. एखादा मुलगा 2नी पण करू शकतो, इवन नंबर आहे म्हणून. एखादा 5नी पण करू शकतो. आपल्याला जे सोपं जाईल ते करायचं आहे आपल्याला. बघा, आता आपण 5नी करू. 5चं सोपं आहे. 5नी 25ला डायरेक्ट डिवाइड होतं. मागच्या वर्षी झालेलं आहे तुमचं हे उभी मेथड. 5नी याला 25ला डिवाइड केलं. 5 5 जा 25, 5 0 0. तरी पण जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही काय करायचं, इथं रफमध्ये तुम्ही डिव्हाइड करून घ्यायचं. रफमध्ये तुम्ही डिव्हाइड करून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल आपण करूयात रफमध्ये. तुम्हाला सांगते मी 1-2 संख्यांचं डिव्हाइड कसं करायचं रफमध्ये. बघा, 250ला आपण डिव्हाइड केलं 5नी. 5 5 जा 25 आणि 5 0 0. बघा किती आलं, 50. हा जो भागाकार असतो तो इथं लिहायचा. सुरुवातीला एकदा प्रॅक्टिस झाली की डायरेक्ट येतं तुम्हाला. आता परत 5नी डिव्हाइड होतं. 5 1 जा 5 0. परत 5नी डिव्हाइड होतं. 5 2 जा 10. आता 2 हा प्राईम नंबर आला. याला परत कशाने डिव्हाइड करायचं का नाही, 2 डायरेक्ट 2नी करायचं. 2 1 जा 2. इथं 1 आलं की आपलं प्राईम फॅक्टर्सची ही जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट झाली. इथं 1 आलं की. आता बघा, आता इथंच आन्सर नाही, तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. देअरफॉर 250 इज इक्वल टू, हे सगळे नंबर आहेत ते प्रॉडक्टच्या स्वरूपात लिहायचे. 5 × 5 × 5 × 2. हे झालं तुमचं आन्सर. आता दुसरं एक्झाम्पल आहे आपलं 63. बघा, 63 आता आपण हॉरिझॉन्टल मेथड घेतोय, आडवी मेथड. 63 इज इक्वल टू, बघा हे कोणत्या प्राईम नंबरच्या टेबलमध्ये आहे? 7च्या. इथं बघायचं 2च्या आहे का, 3 5 7. 7च्या टेबलमध्ये आहे. 9च्या पण टेबलमध्ये, पण 9 नाही लिहायचं आपल्याला, प्राईम नंबर्स घ्यायचे, लक्षात ठेवा. 7 × 9 हा 7 प्राईम नंबर आहे. हा 9 कंपोजिट आहे म्हणून 9चे आपण परत फॅक्टर पाडणार आहेत.
7 इंटू 9 कितीच्या टेबलमध्ये 3च्या, 3 इंटू 3 इज इक्वल टू 9. देअरफॉर 63 इज इक्वल टू, आता सगळे प्राईम आलेत का बघायचं. एखादा कंपोजिट असेल तर परत त्याला डिवाइड करायचं. 7 इंटू 3 इंटू 3. त्यानंतर आहे तिसरी मेथड बघा 96. याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला कंपोजिट नंबर घेतला तरी पण चालू शकतो. आता हा कितीच्या टेबलमध्ये, समजा आपण कंपोजिट नंबरच घेऊन बघू. 12च्या टेबलमध्ये 12 8 जा 96. पण आता हे दोन्ही कंपोजिट नंबर आहेत, मग 12चे परत आपण फॅक्टर पाडणार. एका संख्येचे पूर्ण पाडून घेऊ आपण. 12 कोणत्या प्राईम नंबरच्या टेबलमध्ये आहे, 2च्या. 2 हा प्राईम नंबर आला. आपण याला 2 6 जा 12. 6 हा कंपोजिट नंबर आहे. परत 6ला डिवाइड केला आपण 2 इंटू 3. हा परत काय आला, प्राईम नंबर. बघा याला आपण 2 इंटू 6 केलं, इथं 2 इंटू 3 केलं. आता सगळे इथं बघा हा 2 आणि हा 3 हे सगळे काय आले, तुमचे प्राईम नंबर आले. बघा 2 इंटू 2 4, 4 3 जा 12 आला. आता ह्या 8ला पण तसंच करायचं. 8ला कितीच्या टेबलमध्ये आहे, परत 8 2च्या टेबलमध्ये आहे. 2 हा प्राईम नंबर आला. 2 4 जा 8. 4 परत कितीच्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये आहे. 2 2 जा 4. अरे सॉरी, हे प्राईम नंबर आहे ना, याला आपण. आता हा जो आपण घेतलेला होता तो तसाच डायरेक्ट घ्यायचा इथं 2, आणि हा पण डायरेक्ट घ्यायचा. आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 11. बघा प्रॅक्टिस सेट 11 मधला क्वेश्चन आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. म्हणजे ह्या सगळ्या नंबर आपल्याला प्राईम नंबर्समध्ये फॅक्टराइज करायचे आहेत. फर्स्ट आहे 32. 32ला कितीने डिवाइड होतं, इवन नंबर आहे म्हणून 2ने डिवाइड होतं. बघा 2ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, खाली रिमाइंडर 1 उरेल, 12 झाले, 2 6 जा 12. तुम्हाला सांगितलं की येत नसेल तर बाजूला इथं 2ने 32ला डिवाइड करा, जो पण तुमचा क्वोशंट येतो तो इथं लिहा. परत 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. झालं आपलं 1 आलं की कम्प्लीट झालं. इथं बघायचं, व्हेरीफाय करायचं की सगळ्या प्राईम नंबर आलेल्या आहेत का. इथं जर एखादी कंपोजिट नंबर आली तर तुमचं चुकलेलं असतं. मग देअरफॉर 32 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. कळालं. प्रॉडक्टमध्ये तुम्हाला आन्सर लिहिणं कंपल्सरी आहे, कारण तुम्ही जर नाही लिहिलं, नुसतंच एवढं केलं तर तुमचा अर्धा मार्क जातो. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा की प्रॉडक्टमध्ये सुद्धा आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आता दुसरं आहे 57. बघा 2ने काही याला डिवाइड होत नाही कारण हा ऑड नंबर आहे. मग 3ने होतो का, तर 3चं बाजूला तुम्ही करून बघा. आपण बाजूला करून बघितलं होतं, कारण 3चा टेबल 30 पर्यंत आहे, हा 57 मोठा आहे. तुम्हाला जर डायरेक्ट येत नसेल तर 3 1 जा 3, 2 3 9 जा 27. बघा 3ने आपण डिवाइड केलं, इथं आला 19. आता 19 बघायचा कितीच्या टेबलमध्ये, कोणत्याच टेबलमध्ये नाही आहे, कारण 19 हा प्राईम नंबर आहे. मग डायरेक्ट 19ने डिवाइड करायचं. 19 1 जा 19 झालं. देअरफॉर 57 इज इक्वल टू 3 इंटू 19. त्याच्यानंतर 23चं तर खूप सोपं आहे, कारण ही काय आहे, प्राईम नंबर आहे. 23 इज इन द टेबल ऑफ 23. डायरेक्ट ही प्राईम नंबर आहे. 23 1 जा 23. देअरफॉर 23 इज इक्वल टू 23 इंटू 1 लिहायचं नाही, कारण 1 हा प्राईम नंबर नाही आहे. आता 150ला 5ने डिवाइड होतं. 5 3 जा 15 0. परत 5ने डिवाइड होतं. 5 6 जा 30. 2ने डिवाइड होतं. 2 3 जा 6.
3 1 जा 3. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी इथं 3 ने डिवाइड केलं तरी पण चालतं, इथली संख्या बदलती फक्त, पण इथं फॅक्टर्स तेच राहतात, फक्त क्रम बदलतो. त्यामुळे तुम्ही समजा तुम्हाला वाटलं की नाही आपण 3 ने डिवाइड करावं किंवा 2 ने करावं तरी तुम्ही करू शकता. Therefore 150 is equal to 5 into 5 into 2 into 3. बघा आता आहे पुढचा नंबर आहे 216. 216 आधी आपल्याला लिहून घ्यायचा 216. आता हा इव्हन नंबर आहे, समसंख्या आहे, म्हणून याला कशाने डिवाइड होतं 2 ने. डायरेक्ट करू नका कारण चुकतं कसं मी तुम्हाला सांगते. 216 याला डिवाइड केलं आपण 2 ने. इथं बघा भागाकार करून दाखवतो तुम्हाला. 2 1 जा 2. आपल्याला सोपा वाटतो हा, डायरेक्ट केलं तर 2 1 जा 2, 2 8 जा 16, 18 लिहितो आपण, पण 18 नाही आहेत त्याचं. वरतून आपण फक्त 1 घेणार आहोत म्हणून इथं 0चा भाग जाणार. आणि मग 2 8 जा 16. कळलं? म्हणजे छोट्या छोट्या चुका होतात, पण त्यामुळे आपले सगळे प्राईम फॅक्टर चुकतात. आपल्याला 108 ते आपण इथं लिहून टाकलं 108. आता परत 2 ने डिवाइड होतं, आता तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. 2 5 जा 10, खाली काहीच रिमाइंडर नाही उरला. 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड होतं. 2 2 जा 4, खाली 1 उरला. 2 7 जा 14. आता याला 2 ने नाही होत, 3 ने डिवाइड होतं. 3च्या टेबलमध्ये हा 3 9 जा 27. बघा इथं 9च्या टेबलमध्ये इथं 9 लिहायचं नाही, इकडे सगळ्या तुमच्या प्राईम नंबर आल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. 3 3 जा 9, 3 1 जा 3. Therefore 216 is equal to 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. आता पुढचं आहे 208. 208 आहे. परत 2 ने डिवाइड होतं याला. 2 1 जा 2, 2 0 0, 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड होतं. 2 5 जा 10, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 6 जा 12. 2 2 जा 4, 4 मायनस झाले, इथं 1 उरला. 12 डायरेक्ट आलं नाही तर बाजूला भागाकार करून घ्या. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 13 ही प्राईम नंबर आहे. बघा इथं आपण प्राईम नंबर ठेवलेल्याच आहेत, बाजूला लिहूनच ठेवायच्या त्या. 13 1 जा 13. Therefore 208 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 13. आता इथं आले 765. बघा याला कशाने डिवाइड होतं 765, याला 5 ने डिवाइड होतं. बाजूला भागाकार करून घ्या, तोंडी येत नसेल तर. शक्यतो तोंडीची प्रॅक्टिस करा. 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 3 जा 15. हा जो कोशंट आला तो इथं लिहायचा 153. आता याला 5 ने नाही होत डिवाइड, 3 ने होतं का बघा. आपण डिव्हिजिबिलिटी वापरू, याची ॲडिशन करून बघायची. 5 आणि 3 5 प्लस 3 8, 8 प्लस 1 9 आहे 3च्या टेबलमध्ये, म्हणजे याला 3 ने डिवाइड होतं. 3 5 जा 15, 3 1 जा 3. याला परत 3 ने डिवाइड होतं. 3 1 जा 3, 2 आले रिमाइंडर. 3 7 जा 21. तर 17 हा प्राईम नंबर आहे. 17 1 जा 17. Therefore 765 is equal to 5 into 3 into 3 into 17. 8वं एक्झाम्पल आहे आपलं. 8th एक्झाम्पल 342. परत याला 2 ने डिवाइड होतं. 2 1 जा 2, रिमाइंडर आला 1, 14 झाले. 2 7 जा 14, 2 1 जा 2. बघा आता 2 ने नाही होत, याची ॲडिशन करून बघायची. 3 ने जातो का. 7 प्लस 1 8, 8 प्लस 1 9, 3च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे याला 3 ने डिवाइड होतं. 3 5 जा 15, 2 आले रिमाइंडर. 3 7 जा 21. परत 3 ने डिवाइड होतं. 3 1 जा 3, 2 उरले. 3 9 जा 27. 19 1 जा 19. 19 हा प्राईम नंबर. मग therefore 342 is equal to 2 into 3 into 3 into 19. आता 376
7. बघा आता आपला पुढचा नंबर आहे 377. आता बघा याला कशाने डिवाइड होतं. प्राईम नंबर बघायच्या आधी एकदम तुमचं हे तुम्हाला शोधायचं कसं हे सांगते. आता 2ने होतं का डिवाइड, नाही, इथे इवन नंबर नाही. 3ने होतं का, आपण ॲडिशन करून बघलं, 7 आणि 3 10 आणि 7 17. 17 काही 3च्या टेबलमध्ये नाही आहेत. 5ने नाही होत. 7ने डिवाइड करून बघायचं, रिमाइंडर जर 0 आली तरच. 11ने नाही जात. कितीने, डायरेक्ट 13ने. आता याचं डिव्हिजन आपण बाजूला करून घेऊ इथे रफमध्ये. मग 377 डिवायडेड बाय 13ने जातो का बघू आपण. 13 2 जा 26, इथे 1 उरला आणि इथे पण 1 उरला, 7. 117 13च्या टेबलमध्ये आहेत. 13 9 जा 117, 0 रिमाइंडर उरला तरच आपण हे लिहिणार आहोत. 29. 29 पण काय आहे, प्राईम नंबर आहे. 29 1 जा 29. आता आहे पुढचा आपला 559. हा कशाने डिवाइड होतो आता, हा पण 13ने डिवाइड होतो. बघा 559 डिवायडेड बाय 13. 13 4 जा 52, टेबल पाठ असले पाहिजे तरच येणार. 13 3 जा 39. बघा 13 इंटू 43. 43 ही पण प्राईम नंबर आहे म्हणून 43 1 जा 43. Therefore 377 इज इक्वल टू 13 इंटू 29. आणि याचं पण आन्सर लिहा. Therefore 559 इज इक्वल टू 13 इंटू 43. आज आपण इथेच थांबूयात. आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. तो होमवर्कच्या वहीमध्ये कंप्लीट करा.